नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, काल आपण इयत्ता 8वी शब्दकळीचा हा प्रश्नसंच मराठी व गणिताचा घेतलेला आहे. 150 गुणांचा हा प्रश्न आहे. अतिशय छान सुंदर असं प्रकाशन आहे. हुशार मुलांसाठी सुद्धा अतिशय काठिण्य पातळीचे प्रश्न या प्रश्नसंचामध्ये दिलेले आहेत. खूपच सुंदर आणि छान प्रकाशन आहे. सर्वांनी सोडवावा असा हा प्रश्नसंच. पहा, मराठी आहे. आज मी गणिताच्या हा गेल्या वर्षीचा प्रश्नसंच आहे. मी माझ्या मुलांसाठी मागवलेला होता. सराव संच क्रमांक 9 शब्दकळी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी. तर हा प्रश्नसंच सर्वांनी सोडवावा. तर त्यातील गणिताचे 26 ते 75 नंबरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी सोडवणार आहे, त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. हा व्हिडिओ केवळ माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे सखोल स्पष्टीकरण त्यात दिलेलं नाही. तर चला पाहूया. 26. डी गावातील लोकसंख्या 50,000 आहे. ए गावातील लोकसंख्या 80,000 असेल तर दोन्ही गावातील मतदान न केलेल्या व्यक्तीच्या संख्येतील फरक किती? तर मतदान न केलेले पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की ते पांढऱ्या कलरचे आहेत. आणि संख्येतील फरक विचारलेला डी आणि ई मधला फरक आहे. तर डी मध्ये किती आहेत? 50,000 आहेत. त्यातले किती? हे 10%, हे 20% आणि हे 30% लोकांनी मतदान केलेलं नाही. मग 50,000चे 30% जर काढले, 30% जर काढले तर काय होते बघा. या 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 त्रिक 15, 15,000 येईल. किती येणार आहे? 15,000. ए गावातील लोकसंख्या 80,000 आहे. ए गावातील किती आहे? तर 1, 2 आणि 3 25% आहे. ए गावातले 80,000 आहेत. आणि 80,000चे 25% जर काढायचे म्हटलं तर 2 शून्याला 2 शून्य गेला, 25 8 200 आणि 20,000. तर ते 20,000 येईल. आणि यातला फरक येणार आहे, हा फरक जर काढला तर तो येणार आहे 5,000. पण पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. थोडासा प्रश्न वेगाने वाचतोय, मुलांना थोडंसं याचं ज्ञान आहे कशा पद्धतीने सोडवायचं. बी गावातील मतदान केलेल्या व्यक्तीचे प्रमाण. आता मतदान केलेल्या व्यक्तीचं प्रमाण बी गावामधलं 90% आहे. व सी गावातील मतदान केलेल्या व्यक्तीचं प्रमाण. सी गावातील मतदान केलेल्या व्यक्तीचं प्रमाण किती आहे? 60 आणि 5 65% आहे. यात प्रमाणातील फरक किती आहे? तर फरक किती असणार आहे? तर 25% असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न काय विचारलाय त्याच्यावरती आपण जाऊया. अँगल UTF. अँगल UTF म्हणजे हा छोटासा विचारलेला आहे. दिलाय कुठला? PUT. PUT हा दिलेला आहे. हा जर 42 असेल तर हा किती असणार आहे? 138 असणार आहे. त्यातला हा 90 दिलेला आहे. म्हणजे 138 वजा 90 केला, कारण हा टोटल 138 येईल. त्यातनं तो 90 90 दिलेला आहे बघा. तर हे 10 38 48 येणार आहे. किती येणार आहे? 48 येणार आहे. पर्याय क्रमांक 3. इयत्ता 5वीचा प्रश्न आहे हा. सरूने एका पुस्तकाचा 304 भाग व 34 पाने वाचली, तेव्हा 17 पाने वाचायची राहिली. तर आपण काय करूया, एक भाग म्हणजे 34 आणि 17, 34 आणि 17 51. एक भाग म्हणजे 51 गुणिले 4 एवढं पुस्तक आहे 204 पानांचं. मधूने दुसऱ्या पुस्तकाचा 4 भाग म्हणजे परत एक भाग राहिलेला आहे 16 आणि 35, परत 51च आहे. 51 गुणिले 5 बरोबर 255 येणार आहे. मग यातनं हे वजा करायचं तर पुन्हा 51चाच फरक येणार आहे. कितीने कमी अथवा जास्त? तर 51ने कमी आहेत. वारंवारता कशी काढायची बघा. किती विद्यार्थी दिलेले? तर काय दिले नाही, काय दिलेलं. तर वारंवारता कशी काढायची? एक मधलं आन्सर मांडायचं. त्याला मी मधलं मांडतो, हे मानतो. 140 माझं उत्तर असेल असं गृहीत धरतो. आता 140ला किती कमी आहेत? 10 कमी आहेत. म्हणून काय करायचं? 10 आणि या वारंवारतेने गुणायचं, म्हणजे तर कमी आहेत. मग ते किती येणार आहे? -90 येणार आहे. हे किती कमी आहेत? 5 कमी आहेत.
130ला 5 कमी, 140ला 5 कमी आहेत. -5 गुणुले 12 म्हणजे 12 पंचे 60, ते मायनसमध्ये येणार आहे. हे तर आपण धरलेलंच आहे उत्तर, त्याच्यामुळे याला नाही पकडायचं. हे +5 आहेत. किती हे +5, 14 पंचे 70, 14 पंचे 70 आहेत. हे +10 आहेत. 10 हां +10, 10 चौक 40. हे +15 आहेत. 15 8 20. हे +20 आहेत. 20 5 100. मायनसवाले एकत्र करतो. 9 6 15, 150 वजा करायचे तेच. 12 10 22 आणि 4 26 आणि 7 33. 330 मधून 150 वजा केले तर 180 येणार आहे. टोटल काउंट करावं लागतील मला. 12 8 20 9 29, 29 आणि 14 43, 43 आणि 4 47, 47 आणि 8 55 5 60. तर 60 ने भागावं लागेल, कारण हे प्लस मधले शिल्लक राहिलेत, कारण प्लसवाला मोठा होता. तर 3 18, 3 ने एक्स्ट्रा होणार आहे. आम्ही 140 उत्तर मानलेलं होतं, 3 एक्स्ट्रा केलं तर 143 होणार आहे. हे ॲव्हरेज मेथड म्हणतात याला. ॲव्हरेज मेथडने या पद्धतीने काढायचं. थोडंसं पॉज करून थोडंसं पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. काही अवघड नाही. असा प्रश्न तुम्हाला 2-3 वेळा परीक्षेला पडलेला आहे तुमच्या फायनल एक्झाममध्ये. त्याच्यामुळे अशा प्रश्नांचा सराव असणं तुम्हाला आवश्यकच आहे. या प्रश्नावरती तुमची कमांड असायला हवी. कशाही पद्धतीने काढा, पण उत्तर आलं पाहिजे. क्षेत्रफळ रेखांकित भागाचं विचारलेलं आहे. रेखांकित भागा क्षेत्र म्हणजे याचं क्षेत्र, म्हणजे आपणाला हे मोठं सर्कल आणि बारकं सर्कल, हे दोन्ही सर्कलच्या त्रिज्या माहिती पाहिजेत. मोठ्या वर्तुळाची मोठ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास दिलेला आहे. व्यास 70 आहे म्हणजे 35 आहे. हे 35 आहे आणि 35चं येतं 3850 क्षेत्रफळ. ओके. छोट्या वर्तुळाचा परिघ 132 आहे. 132 म्हटल्यानंतर किती येते आपलं? 44, 88 आणि 132, 21 त्रिज्या आहे. छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे 21 आणि 21चं येतं 1386. या दोघांतनं वजाबाकी केली तर चावते 1464 येईल. तर 2464 हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन नाही. आता 2R म्हणजे फक्त 200 स्क्वेअर मीटर. हे तर 2464 स्क्वेअर मीटर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 24R आहे आणि मग त्याच्यामुळं 2 नंबरचा पर्याय आहे. सोपं असते गणित, सोडवता आलं पाहिजे. थोडंसं स्पीड घेण्याचा प्रयत्न करायचा. हे थोडा चार्ट मी माझ्या मुलांना दिलेला आहे क्षेत्रफळाचा पाठ करण्यासाठी. त्यांनी तो पाठही केलेला आहे. त्याच्यामुळं त्रिज्या, व्यास, परिघ, क्षेत्रफळ, आणि त्याच्यामुळे त्यांना ते समजेल. मी जास्त खोलात गेलेलो नाही. तो चार्ट मात्र पाठ पाहिजे. तर पहा, या टक्क्याला हा टक्के गेला. 20 त्रिक 60, 20 दुनी 40. तर आता बघूया. ए ची किंमत 2 आहे आणि बी ची किंमत 3 आहे. बस. आता काय झालंय? बी बरोबर, हा 2 खाली येणार 1.5, तर हे बरोबर आहे. सॉरी, हे बरोबर आहे. बी बरोबर 1.5 आहे, कारण 2 खाली येणार आहे. बी बरोबर 2 खाली 1.5, 3/2 म्हणजे 1.5 येणार आहे. टॉईस ए, तर ऑलरेडी इथं किती आहे? 83 आहे, त्याच्यामुळे हे तर येणारच नाही. टॉईस ए 0.6 हा पॉईंट दिलेला आहे त्यांनी. मग हा तिकडे पाठवलाय वाटतं. 3 तिकडे गेला तर आपोआप आपण पाठ केलेलं आहे की 2/3 म्हणजे 0.66, आणि 0.66 बरोबर आहे. ए बरोबर 2 आहे, बी बरोबर 3 आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ, क, ड कुठं आहे? तर 2 नंबरचा पर्याय आहे. पहा, एकदा बेरीज एकदा वजाबाकी असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघूया त्याच पद्धतीने आहे का ते. तर एम बिंदूचा निर्देशांक मायनस दिलेला आहे. तर मायनस दिलेलं आहे, तर 23 एम मायनस एन बरोबर 23/6. तर एमचा एम बिंदूचा ज्यावेळेस हे दिलेलं असेल त्यावेळेस गणित मांडून करायचं, आणि ज्यावेळेस हे दिलेलं असेल त्यावेळेस एकदा अधिक एकदा वजाबाकी करायची. एक लक्षात ठेवा, हे दिलेलं असेल, हा बिंदू दिलेला असेल, एन नावाचा बिंदू दिलेला असेल तर एकदा अधिक एकदा वजाबाकी करायचं. हा दिलेला असेल तर मांडून करायचं. एम मायनस एन, तर एमची किंमत किती दिली आहे त्याने? -7/6. तिकडे गेला तो प्लस होणार आहे. 23 आणि 7, 30/6. तो मायनसवाला, मायनस मायनस दोन्ही निघून जातील. 6×5 30. तर 6×5 30. काहीतरी चुकलं वाटतं माझं, पुन्हा एकदा मी बघतो. परत एकदा बघा. एमचा निर्देशांक आहे -7/6 मायनस एन बरोबर 23/6. हा तिकडे गेल्यावर प्लस होणार आहे.
मग 23 आणि 7 किती होणार आहे? 30. 30/6 प्लसमध्ये आणि हा मायनस तसाच आहे. 6 पण हे मायनस चिन्ह काढण्यासाठी हे मायनस होईल. म्हणून हे आता तो n तिकडे पाठवला आणि हा इकडे आणला तर काय होणार आहे बघा. -7 6 एक तर आता बेरीज करावी लागेल त्यांची. तर यांची दोघांची जर बेरीज केली 23/6. आता बेरीज म्हटल्यानंतर पण इथं मायनस चिन्ह आहे. 23 मधनं 7 गेले तर 16/6. 16/6 16/6 कुठं आहे तर 6×2 = 12 आणि 4 16/6. एकदा बेरीज एकदा वजाबाकी इथं पण करावीच लागते आहे. पुढे हे तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे मी a+b ab डिवायडेड बाय 100. तर हे वाढ आहे म्हणजे हे प्लस आहे, हा कमी म्हणजे हा मायनस आहे. आता 40 मधनं 30 गेले तर याची किंमत येणार आहे 10 आणि या दोघांचा गुणाकार एक मायनस असल्यामुळे वजा येणार आहे. तर 4×1200 भागिले 100 म्हणजे किती आला -12 येणार आहे. इकडं 10 -12 म्हणजे 2 मायनस राहणार आहे शिल्लक. 2% तोटा, 2% तोटा. खूप सोपा प्रश्न आहे तो सोडवण्याचा. 35 बघा खूप सोपं आहे की आपल्याला हे असं बघितलं की कळायला पाहिजे की हे सूत्र असतं a³ अधिक b³ हा फॉर्म्युला तुमचा पाठ असतो. काय फॉर्म्युला आहे? एका कंसात a अधिक b, ज्यावेळेस कंस नसतो त्यावेळेस कंस a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. आता हे असा फॉर्म्युला असतो. तर इथं जर बघितलं तर a वर्ग वजा ab अधिक b वर्ग म्हणजे खाली काय दिले त्यांनी a वर्ग वजा ab अधिक b वर्ग दिलेलं आहे आणि याला हे गेलं तर a अधिक b करायचं आहे. 38 आणि 22 60 येणार आहे. मग 6 उत्तर येणारं कोणतं आहे? 6 उत्तर येणारं 2 नंबरचा पर्याय आहे. हे तोंडी गणित सुटतं बऱ्याच वेळा. ते भिंतीचं गणित जर सोडवायचं असेल विटांच्या बाबतीत तर ते एका युनिटमध्ये असायला पाहिजे. हे 5.4 मीटर आहे म्हणजे ते 540 सेंटीमीटर आहे. 30 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर आहे. 600 सेमी आहे आणि त्याला आता विटेच्या ह्याने बांधायचं तर भागिले किती करावं लागेल मला 20 सेमी 7.5च सेमी ते पण मी हे 75 करतो आणि 1 शून्य इकडे इन्क्रीज करतो व 8 सेमी 8 सेमी. तर ह्या केवढ्या विटा लागणार आहेत आपल्याला तर आपण एक 75 याला जर कट केला तर हा 300 झाला बघा. 75 चौक 300 4 एके 4 4 दोन्ही 8 बे एक बे 27 दोन्ही 54 27 त्रिक 81 आणि 2 शून्य 81 आणि 2 शून्य. तसं इथं 881 आलेलं होतं म्हणजे उत्तरात ह्या दोनपैकी असण्याची संभावना वाढत होती आणि थोडंसं त्याच्यामुळं लॉजिकली पण एकसारखे दोन पर्याय आलं तर 50% चान्सेस असतो की त्या दोनपैकीच उत्तर असतं. 37 नंबरचा प्रश्न आहे बघा. कोणतेही अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या म्हणजे 9 8 7 6 5 4 3 आणि 3 6 अंक झाले. लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान 5 अंकी म्हणजे इथून सुरुवात करावी लागेल 1 0 2 3 आणि 4. तर यांची काय करायची बेरीज करायची. चला बेरीज करून घेतो आधी. 8 5 आणि 2 7 1 2 0 1 2 3 4 5 आणि 3 8च आलं. 6 आणि 2 8 आलं. 7 7 आलं. 8 आणि 1 9 आलं. 9 9 आलं. तर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानचा अंक आहे 80. स्थानिक किंमत. सहस्रांकाच्या दर्शनी किंमत 1 2 3 च्या सहस्रांकाचा अंक 7. तर ही वजाबाकी करायची. तर ही वजाबाकी केली तर किती येणार आहे 73 येणार आहे. पुढे पहा 2 सहमूळ संख्यातील फरक. तुम्हाला फरक दिलेला असेल किंवा दोन सहमूळ संख्यांची बेरीज असे 2 प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. फरक दिलेला असेल तर काय करायचं याचा वर्ग करायचा. याचा वर्ग करायचा मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा 100च्या अलीकडे 17 आहे. 100ला किती कमी आहे तर 80 हा 17ने कमी आहे म्हणून 17चा वर्ग मांडायचा. पण मांडताना 2 डिजिटमध्ये मांडायचा आणि त्याच्या हातच्या इकडं जे एक्स्ट्रा राहील ते वरती मांडायचं.
आणि यातून ते 17च वजा करायचं. जर 17 वजा केलं तर 66 येणार आहे बघा. 83 वजा 17 केलं तर 66 येईल. 66 आणि 2 68 येईल. आणि याला नेहमी 4 ने गुणायचं. किती ने गुणायचं? 4 ने गुणायचं. तर 8 चोक 3200, 8 चोक 3200 आणि 28 चोक 112. 112 म्हणजे 3312 येईल. ते 3312 ह्यांची करायची बेरीज. 9 आणि 2 11, हातचे आले 1. 8 आणि 2 10, हातचे आले 1. 8 आणि 3 11 आणि 1 12, हातचे आले 1. 6 आणि 3 9 आणि 1 10. 102 101. हा कोणाचा वर्ग आहे? तर 101 चा वर्ग आहे. तर त्याचं उत्तर येणार आहे 101. हा कोणाचा वर्ग आहे? 101 चा. जर त्यांची बेरीज दिली असेल तर या वर्गातून 4 ने गुणून याला वजा करायचं. हे लक्षात ठेवा. जर बेरीज दिली असेल, आता फरक दिलाय म्हणून मी काय केलंय? बेरीज केली. फरक दिला तर बेरीज करायची आणि बेरीज दिली तर वजाबाकी करायची. या वर्गातून ही वजाबाकी करायची. आत्ता काय दिलेलं आहे? फरक दिलाय म्हणून मला बेरीज करणं क्रमप्राप्त आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा, अवघड नाहीये. असं एक वेळेस गणित आलेलं आहे आतापर्यंत परीक्षेला, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष थोडंसं पुरवावं. शोभाला एका साडीच्या छापील किमतीवर 18% सूट मिळाली, तर ही 18% सूट मिळाली तर ही 82 भागाची किंमत आहे. तुम्हाला 100 भागाची किंमत काढायची आहे. तर हे आलं 50, हे आलं 41, आहे की नाही? मग 41चा पाढा जर म्हणायचं म्हटलं तर बघा, 40चा पाढा आपण म्हणूया. 4 8 32, 4 9 36. किती आलं? 4 9 36, 4 9 36 आलं. किती आलं? 4 9 36. मग 41 9 किती? 360 आणि 369 येणार आहे. तर किती राहिले? 12 उरले. किती उरले? 12 म्हणजे 123. 41 त्रिक तर 93 येणार आहे. 93 50 ने गुणायचं असेल तर अर्ध करायचं असतं. 46 दुनी 50, 46 दुनी 92. मग अर्ध केलं तर 46 आणि ते वरचा एकचा 50 येणार आहे. तर हा येणार आहे तुमचा 4650 छापील किंमत. काही गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा मी काय सांगतोय. चौकोन रचना करायची असेल तर 5 घटक आवश्यक असतात. चौकोन रचना करायची असेल तर 5 घटक, मिनिमम 5 घटक आवश्यक असतात. 4 बाजूने 1 करणं होऊ शकते चौकोन रचना? रचना येणार नाही असा प्रश्न आहे. चौकोन लगतच्या 2 बाजू व कोणते 3 कोन, 5 घटक आहेत. 2 बाजू 2 करणं चालणार नाहीये. तर हेच उत्तर आहे. पुढे 3 बाजूंनी त्यांनी समाविष्ट केलेला कोन, त्यांनी समाविष्ट केलेला कोन बघा, 3 आणि 2 5 होतात. हे पण चालते. हे असा प्रश्न NMS ला आणि याला आलेला आहे. त्याच्यामुळे या चौकोन रचनेचा अभ्यास तुम्ही सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. हे जर असं जर काम असेल तर ते एलसीएम काढायचा. 12 15 24 यांचा एलसीएम येतो 120. अशी थोडीशी रेषा मारायची. 12 आणि 10 20, 120 लाडू तुम्हाला खायचे. 15 8 20, 24 पंचे 120, 24 पंचे 120. तर ए हा 10 लाडू रोज खातो, बी हा 8 लाडू रोज खातो, आणि म्हणजे त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे, आणि सी हा 5च लाडू रोज खातो. तर काय म्हटलेलं आहे? अने ते 3 दिवस काम केलं, म्हणजे 3 दिवस तो 10 लाडू खात गेला, तर 30 लाडू खाऊन गेला तो. शिल्लक 90 लाडू राहिले. ब ने 5 लाडू खातो. ब एका दिवसाला 8 खातोय. 8 पंचे 40 लाडू, तो बी खाऊन गेला. तर आता 50 लाडू शिल्लक राहिलेले. तर उरलेलं काम, क ला उरलेलं काम करायला तो रोज 5च खातोय ना, तर 5 केलं तर 10 दिवस त्याला उरलेलं काम करण्यासाठी लागणार आहेत. इथे हा प्रश्न व्यवस्थित बघायचा की क ने किती दिवस काम केलं किंवा सर्वांनी मिळून किती दिवस काम केलं, असं पण प्रश्न येतो. आणि मग त्याच्यामुळे प्रश्न केअरफुली वाचणं आवश्यक आहे. तर इथं जर हा प्रश्न विचारला असेल तर हे काम किती दिवस चालले, हे काम करायला किती दिवस, एकूण दिवस लागले, तर ते 3 याचे, 5 त्याचे आणि 10 याचे, तर 18 दिवस हे उत्तर सुद्धा असा प्रश्न विचारल्यानंतर येतं. त्यामुळे जरा थोडंसं सगळ्यांनी पाहायचंय. अर्धवर्तुळाची त्रिज्या, तर तुमच्याकडे लगेच डोक्यात अर्धवर्तुळ आलं पाहिजे आणि ही त्रिज्या आली पाहिजे. ही 56 आहे, तर हा 56 आहे. त्यावर प्रत्येकी 8 मीटरवर एक झाड लावले तर 56 आहे म्हटल्यानंतर याचा तुम्हाला परीघ पाहिजे. आता 56 त्रिज्या आहे म्हटल्यानंतर 7च्या किती पट आहे? ती 8 पट आहे. 7च्या किती 8 पट आहे? 7 असेल तर परीघ किती असतो? 44. मग 8 पट, परंतु अर्धे अर्धे म्हटल्यावर 22 येणार आहे. 22 गुणुले 8 176 येणार आहे. आहे की नाही? मग 176 आणि हे 112, 176 अधिक 112, तर किती येणार आहे? 6 आणि 2 8, 17 आणि 11 28, 288 येणार आहे. आणि 8 मीटरवर एक लावायचे. मग 8 एके 8, 8 त्रिक 24, 4 उरले, 8 सक्का 48, 36 हे उत्तर येणार आहे. रस्ता असेल तर एक झाड वाढवायचं, कारण रस्त्याचं हे झाड वाढत असतं. हे एका साईडने झाड लावलं असेल तर हे वाढवायचं. परंतु ज्यावेळेस असं अर्धवर्तुळ असेल त्यावेळेस झाड वाढवायचं नाही. जेवढं आहे कट भागाकार जेवढा गेला तेवढीच झाडं लागतात.
आणि दुतर्फरस्त असतील तर 2 झाडे वाढवायची. हे एक लक्षात ठेवा. शौर्यने 2 वर्षापूर्वी 2 वर्षाचं असेल चक्रवाढ व्याज ही घट आहे चक्रवाढ व्याजाचं. तर एक वाहन खरेदी केलं असेल किंवा काहीतरी असेल खरेदी केलं आणि ते कमी होतं किंवा वाढत असतं अशी किंमत. तर अशा वेळेस शक्यतो काय करायचं, 5%, 10%, 20% हे जे राऊंड फिगरवाले आहेत यांनाच चक्रवाढ व्याजाचा तो फॉर्म्युला वापरायचा जो मी शिकवलेला आहे. परंतु 3%, 6%, 9%, 7%, 8%, 12%, 15% यांच्यासाठी सरळ काढलेलं परवडतं. म्हणजे जसं आता मी काढणार आहे त्या पद्धतीने काढायचं. आता 12% म्हटल्यावर कसं करायचं, सरळ सरळ 12% काढायचं. आता 12% काढताना पहिल्यांदा त्या टक्क्यासाठी 2 शून्य कट होतात का, होतात, तर गुणवले 12 करायचं. तर हा 0, 12, 0, 0, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 साती 84, 6 90, हातचे आले 9, 12 दुनी 24 आणि 9 33. 33,000 कमी करायचे. 2,75, 75 मधून 33 गेले तर 2,42 राहिले. पहिल्या वर्षानंतर किती होणार, 2,42. पुन्हा 12% कमी करायचे, अजून 2 शून्य कट केले तर 12 ने कट केलं तर 12 0 0, 12 दुनी 24, हातचे आले 2, 12 चोक 48 आणि 2 50, हातचे आले 5, 12 24 आणि 5 29. म्हणजे 29,000 कमी करायचे. 2,42 मधून 29 गेले तर साधारणतः किती राहणार आहे, 11-12,000 रुपये राहतील. तर ही 11-12 नाही, ही 11-12 नाही, ही 11-12 आहे, नाही आहे. तर 2,12,000. अगदी वजाबाकी करत बसायची पण गरज नाहीये, की तुम्हाला ते कळायला पाहिजे पटकन की कुठं उत्तर सोडायचं. नाही तर सगळ्याच पार टोकापर्यंत नेण्याची आवश्यकता नसते. त्यातून आपला वेळ जात असतो. थोडंसं लॉजिकल उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करायचा, कारण तुम्हाला 4 पर्याय त्यासाठीच दिलेले असतात. तर हे एका परीक्षेला आलेला प्रश्न आहे, 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडले. तर बघा आता हा सरळ सरळ काटकोन म्हटलाय तो, तर हा काटकोन त्रिकोण आहे इथला. तर तो कर्णाच्या बाजूने जोडला तर हा टाकला तर हा 90 होणार आहे. तर तो आयत होणार आहे. आयतालाच दुसरं नाव आहे काटकोन चौकोन. आणि अजून आहे की, तर बघा आता हा हा 90 करतो मी आता. तर हा 90 आहे. तर हा पतंग होतोय. कुठला तर तयार होतो, पतंग तयार होतो. तर असे 2 होतात. हा प्रश्न पाठच करून ठेवायचा. एकदा परीक्षेला आलाय किंवा 2दा आलाय मला वाटतं, किंवा सराव पेपरमध्ये आपण बऱ्याच वेळा येतो हा प्रश्न सरावांमध्ये, पण एकदा आलाय असं वाटतंय मला. इथं काय येऊ शकतं, समद्विभुज एक येऊ शकतं, विषमभुज जसं आलंय समद्विभुज येऊ शकतं, समभुज येऊ शकतं, असं काहीतरी येऊ शकतं. मग ह्या आकृत्या जरा थोडंसं तयार ठेवायच्या. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 18 ने भागल्यास 11 उरते, 24 ने भागल्यास, हे सरळ सरळ पर्याय येऊन जायचं. आणि छोट्या छोट्या संख्या शोधायला सुरुवात करायच्या अगोदर, म्हणजे कट करायला सुरुवात करायच्या, म्हणजे आपल्याला सोपं जातं. बघा 18 ने भागल्यास 18 एके 18, 18 दुनी 36. चला मी 18 ने भागतो, 18 दुनी 36 म्हटलं, 36 आणि 7 43. तर मी छोटी संख्या शोधतो की जेणेकरून माझं काम होईल. परत 47 आहे, 18 दुनी 36, 11 उरले बस, 24 एके 24, 23 उरले, तर 24 एके 24, 23 उरले, गेली. आता 18 एके 18, 18 दुनी 36, 18 एक 54, 11 उरले, चालते. 24 एके 24, 24 दुनी 48, 48 आणि 17 65 चालते. 12 एके 12, 12 पंचे 60 आणि 5 65 चालते. म्हणजे हे उत्तर आहे. पर्यावरून जाण्याचा प्रयत्न करायचा, त्यातही छोटा छोटा घटक घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्यांनी लहान संख्या शोधायला सांगितली. मोठी संख्या शोधायला सांगितली की मोठ्याने सुरुवात करायची. लहानात लहान म्हटलं होतं म्हणून लहानाने सुरुवात केली. मोठीत मोठी सांगितलं की मोठ्याने सुरुवात करायची. जो अगोदर सापडेल तो आपला. ही कोणत्या प्रकारची संख्या आहे, तर बघा कोणतीही संख्या ही वास्तव संख्या असते म्हणून एक उत्तर तर आपलं फिक्स झालं. आता पूर्णांक नाहीच आहे, ते अपूर्णांक आहे. आता फक्त परिमेय की अपरिमेय. आता एक लक्षात घ्या की याला कंप्लीट भाग जातोय का, अपरिमेयच्या अंशछेदामध्ये असं कुठंतरी जरा जास्त कडक हे वाटते. भागाकार करत बसलं तर लक्षात येईल की हे अपरिमेय आहे. खूप मोठा लांबलचक भागाकार आहे. थोडासा करून बघायचा 2-4 डिजिटमध्ये आणि मग लक्षात येतं ही अपरिमेय. पुन्हा 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 ती फिरणार आहे. एक लक्षात घ्या, दोरी 1008 मीटर लांबीची दोरी 8 ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापली तर तुकडे 9 होणार आहेत. किती तुकडे होणार आहेत, 9 होणार आहे. आणि 9चं 9 एके 9, एक उरला, 9 10 झाले, 9 एके 9, पुन्हा एक उरला, 18 झाले, 9 दुनी 18, 112 एका तुकड्याची लांबी येणार. तर 5 तुकडे जोडले तर 112 गुणुले 5, तर बघा 500 आणि 60 येणार आहे. 500 आणि 60 हे काय झालं, मीटर आहे.
मग डेसिमीटर जर विचारलं असेल तर इकडे एक घर तुम्हाला सरकायचं आहे. तुमचा हा चार्ट मी तुम्हाला पाठ करून घेतलेला आहे. किलो, हेक्टो, डेका, मीटर आणि डेसी सेंटीमीटर. तर इथं मीटर राहते. तर इथं डेसी या बाजूला उजव्या बाजूला जायचं असेल तर एक शून्य इन्क्रीज करायचं असतं. डेसी, डेसी, सेंटी, मिली असं तुमचा तो चार्ट तुमचा पाठ आहे. आणि हा पाठ नसेल तर तुम्ही थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. याच्यावर 2-3 प्रश्न असे सरळ जरी नसले तरी लॉजिकली असे असतातच. असतातच. त्याच्यामुळे तो चार्ट पाठ पाहिजे. 2 तरी मिनिमम प्रश्न त्या चार्टवरती असतात. सरळ जरी नसले तरी तिरकस म्हणजे अशा पद्धतीने क्रॉस विचारलेले असतात. तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीचा तळाचा व्यास म्हणजे त्रिज्या किती आहे? 42. उंची 0. ही सेमी आहे, हे मीटर आहे. ही 12 सेमी आहे. ओके. आणि 7 सेमी त्रिज्येच्या आणि 3 सेमी जाडीच्या. 3 सेमी जाडीच्या, जाडी म्हणजे उंची आली, 7 सेमी त्रिज्या आली तर किती चकत्या तयार होईल? तर आपल्याला माहिती आहे घनफळ आणि एक घनफळ दोन्ही वृत्तचितीच आहेत. नाणं म्हणजे पण वृत्तचितीच आहे. मग एका घनफळाने दुसऱ्या घनफळाला भागायचं असतं. मोठ्या घनफळाला छोट्या घनफळाने भागायचं. त्यातला पायला पाय निघून जात असतो. का निघून जात असतो? पाय आर स्क्वेअर एच आणि पाय R1 स्क्वेअर H1 असं राहतं इथे. तर पायला पाय कट होतो. आता आर जो आहे तो आपला काय 42 आहे. तर मी काय करतो याला 42/10 करतो. परत आर स्क्वेअर आहे ना, 42/10 आणि एच किती तुमचा 12 सेमी आहे. आणि ते या बाजूला मांडतो, इकडले या बाजूला मांडतो. तर 7 सेमी आहे ते 7/10 आहे, 7/10 आहे आणि 3 सेमीचं 3/10 आहे. तर 100ला 100 तर पहिले कट झाले. 7 एके 7, 7 चोकून 42, 7 एके 7, 7 चोकून 42, 3 एके 3, 3 दुनी 6. 3 दुनी काय असणार आहे ते? 6 असणार आहे. 3 दुनी 6 असणार आहे. तर साहेब दुनी 12 आणि 12चा वर्ग 144 आणि हा शिल्लक राहिलेला 10. तर 1440 हे उत्तर यायला पाहिजे. इथं उत्तर नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. 1440च यायला पाहिजे. त्यामुळे ते नीट लक्षात घ्या. 1440च उत्तर आहे. माझंही काही चुकत असेल तर मला कल्पना द्या. मला तशी व्हिडिओमध्ये कमेंट करा कशा पद्धतीने सोडवायचं. पण नाही चुकणार असं वाटतंय. तरी पण काही हरकत नाही. असेल काही चूक तर मला कल्पना द्या. 1440च त्याचं उत्तर यायला हवं. मेथीच्या जुड्या, आता हे नेहमी असं एक दोन वेळा अशा प्रकारचं गणित आलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे पहिलं, हे जर शेकडा विचारलं आहे तर शेकड्यामध्ये किंवा डझनमध्ये कन्वर्ट करायचं. आता हे डझनमध्ये प्रति शेकडा, शेकडा कधी डझनमध्ये होत नाही. त्याच्यामुळे यालाच शेकड्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. तर हे 12 आहेत. तर 12 दुनी 2400, 2400 म्हणजे 24 शेकडा येते. 24 शेकडा आहे. तर 24 8 192. बघा हा गुणाकार करायचा. किती पैसे मिळाले असते? 24 8 192 आणि हे 2 शून्य, हे 2 शून्य. 19,200 रुपये मिळाले असते. हे 1800 जोड्या आहेत. 1800 जोड्या म्हणजे 18 शेकडा. 400 प्रति शेकडाने. 18 चोक 72, 7,200 मिळाले असते. 19 आणि 7 26,400 मिळाले असते. परंतु त्याला काही हे द्यावं लागले, म्हणजे 26,400 वरती काहीतरी ही वजाबाकी करू की आपण आता. 26,400 बघा, हे जर 400 असतं तर 1000 द्यावे असते, पण 1000तनं 76 गेले तर 924 रुपये त्याला अडत द्यावा लागलेले. काय द्यावं लागलेले? अडत द्यावं लागलेले. आता मग एक लक्षात घ्या, हे भागाकार गुणवले 100% का आपल्याला पर्सेंटेज काढायचं तर गुणवले 100 करावं लागेल. तर हे 2 शून्य कट झाले आणि आता मग हे थोडासा भाग घालवणं थोडंसं अवघड आहे. मग इथं लॉजिक लावायचं. माझ्या दृष्टीने ते 27 आहे 264च्या ऐवजी. 27 एके 27, 27 दुनी 54, 27 त्रिक 81, अजूनही जास्त आहे. 81 असतं तर 810 आलं असतं आणि 27 चोक म्हणजे 3%पेक्षा जास्त आहे. हे नाही, हे पण नाही आहे. आता हे 4% आहे का? 27 चोक 112, 112 तर इतकं मोठं नाही आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. तसे आपण काढू शकतो बघा. 3 याला जर 3 ने गुणवलं 3.5, आता अंदाजे ते लागलेलं आहे. तर 26 त्रिक 78, 780, 90 आणि 92, 792. बघा, 26 त्रिक 78, 780, 4 त्रिक 12, 80, 90, 92. आता अर्धा टक्का म्हणजे याचा अर्धा करायचा. तर 13 आणि 2 32, तर 2 आणि 2 4, 9 आणि 3 12, हातच्या लेख 7 8 9, 924 जुळलं म्हणजे 3.5% आहे. इतका वेळ देण्याची गरज नाही. थोडंसं लॉजिकली एखाद दुसरं गणित असते खूप कॅल्क्युलेशन करणारं, त्यातलं चेक होतं आणि अशा वेळेस ते करावं पण लागतं. आणि शब्दकळीचा प्रश्नसंच याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की तो तुम्हाला कॅल्क्युलेशन्स खूप करायला लावतो. खूप चांगले प्रश्नसंच असतात त्यांचे. हुशार विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे हे प्रश्नसंच असतात. मला तरी आवडतात हे प्रश्नसंच.
गणित पक्क होण्यासाठी किंवा 2-2 गणितं मिक्स असतात किंवा वेळ तुम्हाला मॅनेज करण्यासाठी शब्द कळी 8वीचा आणि शब्द तरंग 5वीचा दोन्ही प्रश्नसंच खूप छान असतात. चला, ए बरोबर एम आहे, बी बरोबर एम मायनस टू, सी बरोबर एम मायनस फोर, 4am. आता इथं किमती भरावं लागतील बघा. ए ची किंमत किती एम आहे म्हणून एम भरावं लागेल. बी ची किंमत किती एम मायनस टू एम, अधिकला अधिक 3. ए ची किंमत किती एम आहे, सी ची किंमत किती एम मायनस फोर आहे, मायनस टू. बी ची किंमत किती एम मायनस टू, सी ची किंमत किती एम मायनस फोर. आणि हे सॉल्व करायचं. आता बघा 4m ने ह्याला केलं तर 4m स्क्वेअर आहे, 4 दुनी -8m, याला गेलं तर 3m स्क्वेअर, 3 चौक 12m -12m. याने याला आधी पहिल्यांदा हा सोडवून घेऊ. हा काय राहणार आहे एम स्क्वेअर मायनस 6m वजाचा अधिक 8 होणार आहे आणि याला -2 ने मल्टिप्लाय करायचं. तर याला -2 ने इथं म्हणतोय ते मी -2m स्क्वेअर, ओके, -6m चं मायनस +12m आणि हे -8 दुनी 16. तर -16 हे उत्तर यायला पाहिजे. इथं +16 येतं, इथं नाही, इथं नाही, इथं आहे -16. तर शेवटचं -16 काय कॅन्सल होणार नाही कुठूनच. तर -16 कुठे येत आहे, फक्त इथं येत आहे. 5 नंबर सोडवल्यानंतर बी ते येईल, पण आता तिथं आपल्याला लगेच एक लॉजिक सापडलं आणि मग उत्तर सोडून दिलं. ते सोडवायला बी अजून अर्धा मिनिट लागला असता पाहायला, पण आपण ते बघण्याची गरज नाही. 51 नंबर बघा काय झालेलं बघा. 1200 मी बाय 500 मी मापाच्या कार्डशीट पेपरमधून 1200 मी 250 मी असणारा त्रिकोणाचा तुकडा कापला. हा तुकडा कापलाय काय, उरलेलं कासाठी अचूक कुठले. तर काय झालेलं बघा, आता एवढं होतं आणि त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या नेहमी जास्त असतात. आपला नियमच आहे तो, त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असतात. त्याच्यामुळे परिमितीमध्ये काय फरक पडेल तर वाढेल, तर परिमिती वाढेल म्हणून 4 नंबरचं असणार आहे. हा नियम इथे आहे. कधी कधी ते तुम्हाला संकेत देतात, तिथं अशा पद्धतीने विचारलेलं आहे. समभुज त्रिकोण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कसं शिकवलं आहे, परिमिती 36 आहे म्हणजे त्रिकोणाची बाजू किती आहे तुमची 12. काही झालं की तुम्हाला 12, 6, 6√3 असं काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे 12×3 = 36 येणार आहे तुमचं. त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती 6, 6√3 36√3 चौरस मीटर. इतकं सोपं आहे. पुढचं गणित बघा काय झालेलं आहे. 69वी समसंख्या कोणती, तर याची दुप्पट करायची. 69 दुनी तर 7 दुनी 14, 138. हां, 69 दुनी 138 ना, 69 दुनी 70 दुनी 140, 69 दुनी 138 आणि ही विषम ही सम आहे. 138 च्या ऐवजी 137 घ्यावा लागेल. 40 11 वजा 1 कमी करावं लागेल, 137 घ्यावा लागेल, हे वजा करावं लागेल. हां, आणि 787 विषम आणि परत विषमच विचारलं म्हणजे दुप्पट करावं लागेल. तर चला 787 अधिक 19 दुनी 38 380 प्लस करावं लागेल. 7 6 8 दुनी 16 हातच्या 1 7 3 11 आणि 1267 येणार आहे. तर 11तून 7 गेले 4, 11तून 4 गेले 7, 40 मधून 2 गेले 38 74, ते 38 74 आणि मग 7 आणि 4 11 हातच्या 1 6 आणि 7 13 आणि 1 14 हातच्या 1 8 9 10 आणि 1 11 आणि 3 आणि 1 11 हातच्या 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हातच्या 3 आणि 2 5 51 41 51 41 यांच्या वर्गमुळाचं 51 41 असं जर म्हटलं तर 41 लास्टला आलेले. तर तुम्हाला एक थोडंसं शिकवलेलं आहे की बघा 21चा वर्ग जो असतो तो 441 येतो किंवा 29चा वर्ग असतो तो किती येतो 29चा वर्ग किती येत असतो तुमचा 841 येत असतो. म्हणजे लास्टला 41 आले म्हणजे 1 तरी असणार शेवटला किंवा 9 तरी असणार. इथं जर बघितलं तर हा कोणाच्या जवळचा आहे बघा, 70चा वर्ग किती असणार आहे तुमचा 49. आता तुम्हाला माहीत जरी नसलं तरी लॉजिक कसं लावायचं, तर 49 आणि 80चा वर्ग किती असणार आहे 6400. तर हा कोणाच्या जवळ आहे तर 49च्या जवळ आहे. मग 49च्या 70च्या जवळ कोण असणार, 1 वाला लास्टला 71 असणार आहे. तर हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. हे लॉजिकली तुम्हाला समजलं पाहिजे की कसं काढायचं. थोडासा व्हिडिओ मी पॉज करतोय, जरा थोडंसं प्लेन लॅग करतोय, थोडंसं कॉम्प्युटर हिट झालेला असेल त्याच्यामुळं मी थोडा थांबवतोय तो.
आता 54 नंबरचा प्रश्न बघा. ह्याचे गट करायचे असतात. म्हणजे हे 90 लिटरची बादली आहे आणि 70 लिटरची बादली आहे. तर याचा जर 10 भागलं तर याचे बघा 9 बादल्या होतील आणि याच्या 7 बादल्या होतील. तर 16 9 44 144 आणि 12 7 84, 4 आणि 4 8, 14 आणि 8 14 आणि 8 6 आणि 2 22 228 येणार आहे. तर हे गट किती झालेत? 9 आणि 7 16 झाले. तर 16ने भागायचं. तर 16ने भागल्यानंतर 16 एके 16, 16 एके 16, 16 आणि 6 22, 16 चोक 64 आणि 4/16 म्हणजे 0.25 येणार आहे. 14.25 असे गट करायचे. या पद्धतीने हे सोडवायचा प्रयत्न करायचा. असं गणित मला वाटतं 1 किंवा 2 वेळा आलेलं आहे. तर त्याच्यामुळे याही प्रश्नाच्या याच्याकडे लक्ष ठेवावं विद्यार्थ्यांनी. म्हणजे पद्धत लक्षात ठेवा. शाळेत कवायतीसाठी मुले उभे आहेत. एका रांगेत जेवढी मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत, म्हणजे वर्ग आहे. श्रेय हा 12वा मुलगा आहे. तर 12वा म्हटल्यानंतर इकडं 11 असणार, इकडं 11 असणार, इकडं 11 असणार, इकडं 11 असणार. ठीक नाही? 11 आणि 11 12 म्हणजे 23. 11 11 22 आणि 1 मधला 23. 23चा वर्ग 529 येणार आहे. 529 मुले. सेंटरचा मुलगा आहे तो. 529 येणार आहेत. 14 संख्येची सरासरी 90 आहे. त्यात x मिळवला तर सरासरी 1ने कमी झाली. बघा 14 संख्येची सरासरी किती आहे? 90 आहे. त्यात x मिळवला म्हणजे 15 संख्या झाल्या. तर सरासरी कमी झाली तर ती किती झाली? -1 झाली. तर 14 एके 14 म्हणजे -14 करायचे आपल्याला. आणि यातला गॅप किती? 1. 89 एके 89. तर 89 प्लसमध्ये -14 केलं तर ते 75 आहे. अशाच पद्धतीने ते सोडवा. तर x ची किंमत किती असेल? 75 असेल. 75. मग 420 मीटर त्रिज्येच्या एका वर्तुळामध्ये 1/6 भागात मुलांसाठी खेळणी. तर 420 मीटर त्रिज्या तुमचा चार्ट पार्ट आहे. तर 420 म्हणजे काय असणार आहे तुमचं? 42 असेल तर तुमचं काय असतं? 55-44 असतं, आहे की नाही? तर 20 आहे म्हणजे 55,440 असणार आहे तुमचं टोटल, आहे की नाही? 55,440. तर आता बघू हे सगळं एका त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ तेवढं असणार आहे. तर 1/6 भागात, 1/12 भागात आणि पावभाग. पावभाग म्हणजे 1/4 असते. बरोबर आहे. भागात काही भागात झालेलं होतं. किती भागात? तर काही भागात झाडे आहेत, आहे की नाही? तर 1/6 सगळा 12 करून टाकू याला. 2/12. हा 3ने गुणावं लागेल काय? 3/12 आणि 1/12. 3 आणि 2 5 आणि 1 6. तर अर्ध्या भागात. तर अर्धा भाग किती येतोय? 27 आहे. तर 27,200 27,000 नाही 720 येईल. हां 27,720 येणार आहे. तर 27,720 हे काय आहे? मीटर आहे. तर स्क्वेअर मीटर येणार आहे. स्क्वेअर मीटर तर 1 2 3 तर 27 पॉईंट. आता इतकं इतकं मोठं हेक्टर येणार नाही, हे तर विषयच येत नाही राहिला. हा पहिला पर्याय. तर 27.30 काढले. 1000 असते ना म्हणून 27 हेक्टर येईल ते. एखाद दुसरा शून्य इकडे तिकडे झालेला असेल पण उत्तर तेच येणार आहे. इष्टिकाची ती लांबी रुंदीच्या दुप्पट व उंची लांबीच्या 3/4 पट आहे. इथं दुप्पट आहे 3/4 पट. लांबी 4 पकडली. लेंथ इज इक्वल टू 4. उंची 3 येणार आहे. जे टाकतं ते खालचं असतं. हाईट किती येणार आहे? 3 येणार आहे. आणि लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. तर ब्रेथ किती येणार आहे? 2 येणार आहे. तर 4 त्रिक 12 12 दोन्ही 24 येणार आहे. तर हे बघा ही काय आहे? मीटरमध्ये का पटपट आहे. म्हणजे आता एक्स घन येणार आहे थोडक्यात. 4 त्रिक 12 12 दोन्ही 24. 24 एक्स घन बरोबर हे लिटर आहे. लिटर 3 शून्य जाणार आहेत लिटरचे. गुणुले 1000 करतो ना आपण पाणी काढण्यासाठी. तर 1536 येणार आहे. तर 24ने भागूया आपण. 24 सक्क 144. 9 राहिला. 24 चोक 96. 64 म्हणजे एक्सची किंमत आली 4. तर तुम्हाला काय विचारले? तर टाकीची उंची किती? उंची हाईट 3 चोक 12 येणार आहे. 12 मीटर. 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर. दोन पर्याय कुठले कुठले येऊ शकतात इथे बघूया आपण. तर गुणाकार व्यस्त हा उलटा असतो. मग m अधिक n बरोबर 7 येणार आहे बघा. कारण रूट 49 काही गरज नाही आपल्याला लिहायची. m अधिक n बरोबर 7 येणार आहे. तर m बरोबर 21 आहे. 11 येईल. m बरोबर 11 येणार आहे. तर 11तनं 7 केले तर n बरोबर किती येणार आहे? 4 येणार आहे.
थांबा, हा 7 येईल, m बरोबर 11 आहे, तर नाही 7 वजा 11 तर -4 येईल. -4 कुठं आहे? इथे आहे, -4. अजून काय येऊ शकतं? तर हा 49 आहे तो जसा -7 पण असू शकतो. -7 -11 -18, -18 येऊ शकतं पहिला आणि चौथा. कारण वर्ग मायनसचा पण प्लसच येतो आणि प्लसचा पण प्लसच येतो वर्गमूळ. असत्य विधान ओळखा. हे बघा, हे 99 म्हणजे ही रेष बरोबर आहे. 2 ह्याच्यावरती 2 9 9 आहे, त्याचा अर्थ 2 ह्याच्यावरती रेष येणार दुसरं तसं. हे बरोबर आहे. हे तर .75 आपलं पार्टच आहे. ओके. हे किती आहे? हे 8000 आणि 9000 आहे. 8000 आणि 9000, तर 8000 9000च्या मध्ये हे आहे का? तर नाही आहे. हे तिसरं चुकलेलं आहे सरळ सरळ. आणि आपल्याला सत्यच विचारायचं आहे, खाली जायची काही गरज नाही. खाली पण काही अवघड नाही जास्त शोधायला, आपल्याला काही फारसं कठीण नाही आहे. 1 1 2 2 शून्य देऊन आपण करू शकतो ते. चला 2 0 1 0 दिला, 2 0 दिले, तर बघा 13 13 7 91, 91 910 असतं तर जवळजवळ 70 असतं. 70 असतं म्हणजे 6.9च्या आसपास काहीतरी असू शकतं ते. आणि इथं 70 जर तिला 700 केलं तर 12 7 84, 12 72, 12 72, 72 म्हणजे 720 असतं. तर म्हणजे हे 12 72 तर 5 पॉईंट काहीतरी 80च्या आसपास येऊ शकतं. तर 16/25 म्हणजे याला 100 करायचं, 4ने गुणलं तर हा 64 येणार आहे. या दरम्यान अपूर्णांक दरम्यान 16च्या हा पूर्णांक येईल. तर येतोय हा अपूर्णांक, कारण हे बघा ना 6.90 आहे, हा 5.80च्या दरम्यान येईल, येतोय तो. असे ते आपल्याला काय मध्ये पाहिजे सेंटरला, आणि तो आहे. जर नीट पाहिलं तर संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारलंय, तर हे दोन्ही एक सर्कल होतं अख्खं, असं असं सर्कल होतं. त्याच्यामुळे फक्त एक त्रिज्या आपल्याला माहिती असावी लागते. बघूया काय आहे ते. बीडी अख्खं म्हणजे 14 त्रिज्या आहे बघा. 14 त्रिज्या असलेलं 14चं 616 झालं. 616 झालं. ही एवढा एरिया संपला आपला दोन्हीचा मिळून. कारण ते अख्खं सर्कल लगेच आपण असं जोडून टाकायचं असतं. आणि आता मग पुढं आपण बघूया कसं कसं काढायचं, कसं आपल्याला सोयीस्कर जाईल. तर हा डी 50 दिलाय म्हणजे हा पण 50 असणार आहे. ओके. आणि AF 16 आहे, म्हणजे 50 आहे, हा 28 होता. तर आयत आहे हा. आयताचं काय होणार आहे? 28 म्हणजे 1400 येईल ना. 1400 येईल, तो 1400 येईल. 14 इथे काय येतो बघा, हा 16 आहे. 16 मग काय होतं, एकाला अर्धा करायचा असतो. तर 50 8 8 45 400 येणार आहे. तर 14 आणि 4 18, 18 6 2416, 2416 चौरस मीटर. एकच उत्तर आहे. थोडेसे फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा. इथे पहा, हे सोडवायचं कसं, हे पण असं एक गणित येतं तुम्हाला परीक्षेला, कुठलं 62 वाल्यासारखं गणित येतं. तर काही नाही, हे बघा, हा गुणाकार आहे, हा गुणाकार आहे. याचा बेस सेम आहे, बेस सेम आहे आणि बेस सेम आहे. आणि याचा हा अधिक आहे, गुणाकारामध्ये बेस सेम आहे. तर हे सगळं एकत्र करायचं. एकत्र करण्यासाठी आता छेद 4 करणं आवश्यक आहे. तर हा 2/4 आहे. तर हा वजा आहे. हां, 3 आणि 2 5 5 गेले तर 0/4 येणार आहे. √x चा 0 अधिक √x वरती राहिलं. खाली बघा, हा 6 आहे, हा 3 आहे, हा 12 आहे. तर सगळ्याचा 12 करून टाकू. याला -10 होणार आहे. हा 12 केला तर 4ने गुणावं लागते, तर हा 8 होईल. आणि हा 1 आहे 9, 9 आणि 10 तर -x येते. √x -1/12 अधिक √x असं होते. आणि हे कट करणं अवघड आहे मला वाटतं. हे एका पाड्यात नाही, काहीतरी त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक असेल असं वाटतं ह्या गणितामध्ये. मला तरी याचं उत्तर कटिंगमध्ये जात नाही आहे माझ्याकडनं. काहीतरी मिस्टेक नक्की आहे असं वाटते मला. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण तुम्हाला एक सूत्र दिलेलंच आहे की 7.5 अंशाचा कोन होईल. 7.5 अंशाचा कोन झाला पाहिजे. मग कोन झाला पाहिजे 6 वाजून 30 मिनिटे. तर आपल्याला माहिती आहे की 11/2 गुणिले 30 मिनिटे वजा 3 सक 180 30वर. तर हे केलं तर 15 11 165 आणि हे 7.5 अंशाचा होत नाही. फार वजाबाकी करत बसायचं नाही, आपल्याला लगेच कळतं की होतोय की नाही. 8:45 म्हणजे 9 8:45 आहे. मग 8:45च्या दृष्टीने काय होणार आहे तुमचं, 11/2 गुणिले 45 वजा 240 येणार आहे. 3 8 240 येणार आहे. तर हा जर बघितला
तर आपण हा गुणाकार करूया. 495 भागिले 2 जर केलं तर किती येणार आहे? हा 500 झाला. 500 झाला तर 5 कमी पडला, 247. यस, करेक्ट जमतंय. 247.5. तर यातनं हा वजा झाला, तर यस हे ओके राहिला. अजून एकच चेक करायचंय, तो नाही आला की पुढचं उत्तर लगेच करेक्ट असणार आहे. कधी कधी लवकर सापडतं. 3.25. 3.25 म्हणजे 315. 315चा जर विचार केला तर 11/2 गुणुले 15 वजा 30 त्रिक 90 येणार आहे. 15 एकरी 165/2. 165/2 बघितलं तर 80 आणि 2 82.5. बरोबर आहे ना? 60 आणि 82.5 आणि 90. मग हे पण मॅच होतंय. चला, मग हे 2 आणि 3 हे उत्तर येते. ते बाकीचे बघायची गरज नाही आहे आपल्याला. आता खालचं पुढचं हे जर पाहिलं तर हे गणित पण असं एक गणित येऊ शकतं तुम्हाला परीक्षेला. 6.76 आहे. तर ह्या जर विचारलं तर 676 भागिले 100 आहे. बाहेर येताना 676 हा 26चा वर्ग आहे की नाही? मग ते काय होणार आहे? 26/10 येणार आहे, अधिक हा 22/10 येणार आहे ना, बरोबर आहे. 22/10 येईल आणि हा मायनस किती आहे? हा 20/25 म्हणजे 45चा वर्ग आहे. 45/10 येणार आहे की नाही? आणि याचा वर्ग करायला सांगितलंय तुम्हाला. तर 26 आणि 22 48 मधनं 45 गेले, 3/10. 3/10चा वर्ग म्हणजे 9/100 आहे. वरचा जर विचार केला तर 9/100 आहे. बघूया काय चुकलेलं नाही माझं. 26 22 48 मधनं 45 गेले, 3/10 येणार आहे आणि याचा वर्ग केला तर तो 9/100 येणार आहे वरती. खाली जर विचार केला तर खाली काय पाहूया. खाली विचार केला तर हे 1 2 3 1 2 3 म्हणजे हे किती आहेत? 6 घटक आहेत आणि हा 729 कोणाचा घन आहे? तर 9चा घन आहे. तर ह्याच्यातनं काय येणार आहे? हे 9 हा 100 आणि हा 100. आपला हा 3 आहे तर हा 10 आणि हा 10. तर 9/10 येणार आहे. बाहेर काय निघणार आहे? 9/10. रूटमध्ये 9/10 बाहेर आला आणि इंटू √6 आहे. इंटू 10⁻⁻6 आहे. नाही 9/10 नाही तर 9/100 येणार आहे. 9/100 मधनं बाहेर काय येणार आहे? इथं बघा आता. आता ह्यातनं काय होणार? 3/10 बाहेर येणार आणि ह्यातनं 10⁻³ बाहेर येणार. वरती आपलं 10⁻³ बाहेर येणार. हे परत 10⁴ होणार. 4 ना, 1 2 3 4 एवढं होणार आहे. तिकडं 9 किती होतं आपलं? 100 होतं. 2 शून्याला 2 शून्य कट झाले. हा 100 वरती आला आणि 100 वरती आला. 3 एके 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 हा 100 वरती आला. 300 का 3000 यायला पाहिजे. 3 × 100 3 × 100 4 नंबरचं उत्तर आहे. थोडंसं कॅल्क्युलेट व्यवस्थित बघा, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. बघा हे हास्यामध्ये जास्त नाही, हे त्रिकोण रचनेचा प्रश्न असतो की 2 लहान बाजू ह्या मोठ्या बाजू एका बाजूपेक्षा मोठ्या असतात. तर हे तर बरोबर असणार नाही, कारण इथं काही तसं विधान दिलेलं नाहीत. एक बाजू कधीच मोठी असणार नाही, एक बाजू कधीच मोठी असणार नाही, या 2 बाजू मोठ्या असणार. मग हे गणित जे आहे ते बघितल्याबरोबर समजतं की इथं काय करायचं आहे. तुम्हाला काय करायचं ही क्रिया कळली पाहिजे. काय करावं लागते? 2 बाजू मोठ्या असतात, लहान 2 बाजू मोठ्या असतात तिसऱ्या बाजूपेक्षा, हे लक्षात ठेवा. हा ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एका कंसात अधिक एका कंसात वजा. तर एका कंसात अधिक जर केलं तर 9 3 12. तर हे अधिकवालं बरोबर आहे. आता ह्यातनं फक्त वजाबाकी करायची. तर ह्याला कट होणार आहे एकाला एक. आता वजाबाकी 33 3033 आणि 69. 3000 व्हायसाठी 31 कमी आहेत आणि 31 आणि 33 64 आणि 64 वाला 2चा 6वा 5वा 6वा 64. सोपं गणित आहे एकदम. एकदा अधिक ए वर्ग वजा बी वर्ग आहे ना, एकदा अधिक करायचं. 33 आणि हे एकदा अधिक केलं तर हे कटच होणार असतं. उगा खेळत बसायचं नाही त्याच्याशी. ते फिक्स पॅटर्न असतो आणि ह्या पॅटर्ननुसारच चालायचं. तर तुम्हाला ते लवकर गणित सुटतील आणि आता तुम्हाला उशीर लागेल. दिलेल्या आकृतीतील सर्व त्रिकोण समान असून प्रत्येकाची परिमिती 3 आहे. प्रत्येकाची परिमिती 3 आहे, 3 आहे, 3 आहे. सॉरी 12 आहे म्हणजे 4 आहे. प्रत्येकजण 4 आहे. तर हा समभुज आहे 4 आहे म्हटल्यानंतर. समभुज त्रिकोण याचा अर्थ
मी तुम्हाला जर 4 सांगितलं असेल तर 2 येणार आहे, तर 4√3 येणार आहे. किती येणार आहे? 4√3. किती बघा त्रिकोण? 1 2 3 4 5 6 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 25 चोक 100√3 येणार आहे क्षेत्रफळ. 100√3 हे क्षेत्रफळ फिक्स झालं. आता काय विचारलंय? परिमिती पण पाहिजे. आता परिमिती जर बघायची तर प्रत्येक बाजू 4 आहे. तर इकडे 300 आणि इकडे 108 आहे. तर 300 तर येण्यासाठी 75 रेषा पाहिजेत. त्या बी बाहेरच्या. इतक्या नाही येत त्या. तर किती बघूया? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आणि 27. 27 चोक 108 येणार आहे. 27 रेषा आहेत त्या. पहा, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 168 सेमी आहे, तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर बघा, एक चौरसाच्या कर्णाची लांबी किती? हा चौरस असतो आणि आपल्याला माहिती आहे की हे दोनच प्रकारचे प्रश्न असतात. एक जर बाजू 7 असेल तर कर्ण किती असतो? 7√2 असतो. 7√2 असतो. बाजू जर 14 असेल तर कर्ण किती असतो? 14√2 असतो. मग 7 आणि 7√2चं कसं असते? एक लक्षात घ्या. तर याचं क्षेत्रफळ काय असतं? हे वर्तुळ आहे समजा. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येतं? तर हे थोडंसं लॉजिकली समजून घ्या. 14√2 आहे तर 168 आहे. थोडंसं चार्टवर पण जायचं आपण थोडंसं बघा. मी थोडा वेळ 14√2 जर कर्ण पकडला तर 14चा असते 616. हे चौरसाचं क्षेत्रफळ 616 येणार आहे. आणि 14√2 असेल तर काय येणार आहे? 22/7 पाय. पाय झाला आर स्क्वेअर काय येणार आहे? 14√2 इंटू 14√2 बरोबर. पाय आर स्क्वेअर. तर एक लक्षात घ्या, चुकलं हे. हा जर बाजू 14 असेल तर 14चा वर्ग किती असणार? 196 असणार आहे. 14चा वर्ग किती असणार? 196 असणार. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असणार आहे? तर आता आपण काढूया. 7 दुनी 14 हे 2च येणार आहे, हे की नाही? 7 दुनी 14 2च येणार आहे. 14 2 14 दुनी 28 28 दुनी 56 56 गुणिले 22. काहीतरी चुकते का? थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर. आता एक लक्षात घ्या, बाजू जर 14 असेल तर कर्ण किती असणार? 14√2. तर हे क्षेत्रफळ पण 14च येणार आहे. वर्तुळाचं त्रिज्या पण अर्धी येणार आहे. थांबा, मला जरा थोडंसं कन्फ्युजन झालं. हा 14 असेल तर त्रिज्या 7 असणार बरोबर. हा 28 असेल तर त्रिज्या 14 असणार. मग 28चं करूया आपण. 28चा वर्ग किती असतोय? 28चा वर्ग 784 असतो आणि 14चं येतं 616. तर 14तून 6 गेले 8 येणार आहे. 7चा आला 1 2 6 आला आणि 1 168 येणार आहे बरोबर आहे. आणि मग हा थोडक्यात 28 बाजू आहे तर कर्ण किती येणार आहे? 28√2 येणार आहे. किती येणार आहे? √2. 28√2. तुम्हाला माहितीच आहे की चौरस असेल तर कर्ण हा √2 बाजूला चिटकतो. हे थोडंसं लक्षात घ्या. थोडा उशीर लागला मला सोडवायला पण. मुलांना किती खेळणी वाटली? तर बघा, हे एका एककात आणणं गरजेचं असतं. 2.5 ग्रोस खेळणी आणली, त्यातील 1.25 डझन, सगळे डझनमध्ये कन्वर्ट करूया आपण. त्यातील 5.25 डझन खेळणी स्वतःला विक्रीसाठी ठेवली तर डझनमध्ये कन्वर्ट करूया. 2.5 ग्रोस 12 आणि 12 24 आणि 30 ग्रोस खेळणी आणली होती. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन, 2 ग्रोस म्हणजे 24 आणि 7 30 डझन आणली होती. 1.25 डझन खराब झाली आणि 26 म्हणजे हे 26 आणि 27 डझन गेली. एकासाठी ठेवली, उरलेली प्रत्येक मुलाला वाटली. तर 3 डझन शिल्लक राहिली. 3 डझन पडले, एक मुलाला वाटलं. 3 डझन म्हणजे
36. 3 डझन म्हणजे 36 वाटले. बघा हे अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सोप्यात कसं जाईल ते बघायचं असते. खालील विधाने वाचा. 6 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 3 ने विभाज्य असतात. तर 3 ने विभाज्य असतात कारण 6 ने ज्याला भाग जातो त्याला 3 ने जाणार, 9 ने ज्याला भाग जातो त्याला 3 ने जाणार. 8 ने विभाज्य असणारे हे दोन्ही 8च्या पाड्यातले आहेत, त्याच्यामुळे हे असणार. 2 आणि 5 ने आणि म्हटलेले म्हणजे एकत्र 10 आला. 2 आणि 5 निश्चित भाग जाणार संख्यांना 10 ने भाग जाणार, हे पण बरोबर आहे कारण ऑलरेडी ते आणि म्हटलेले. 3 किंवा म्हटलेले, मग 3 किंवा 6 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 18 ने भाग जातो, नाही जाणार कारण 3 ने भाग जाणारी 6 संख्या आहे पण त्याला 18 ने पूर्ण निश्चेष नाही भाग जात. म्हणून हे विधान ड विधान चूक आहे. अ ब क बरोबर आहे. अ ब क कुठं आहे? अ ब क बरोबर आहे. पुढचं गणित आहे. सूरज आपल्या घराकडे उत्तरेकडे 400 मीटर गेला, चालत गेला. चला मी जातो उत्तरेकडे. हा 400 गेलेला आहे. नंतर काटकोनातून पश्चिमेकडे 150 मीटर गेला, 150 मीटर गेला. पुन्हा काटकोनातून उत्तर म्हणून 250 गेला, तर तो 250 हिथंच गेलेला आहे. तो दोन्ही रेषा मी लागोपाठ की इकडे गेलेला आहे तो ऑलरेडी. 250 गेला, 400 500 600 250 गेला, 650. पुन्हा काटकोनातून पश्चिमेकडे 300 मीटर गेला, 150 आणि 300 450. हे 450 गेला, किती गेला? 450 गेला. टोटल 450. इथं 450 गेला. डावीकडे काटकोनाजवळ दक्षिणेला 50 मीटर आला, मग ह्यातलं कमी आला, ह्यातलं 600तलं कमी झाला. 600तला किती कमी झाला? हा 650तला कमी झाला, 600 झाला. आणि हा 450 इथं रेषा आली, तो 50 कमी झाला म्हणजे मग 450. मग आपलं काय होणार आहे? हा 450 होणार आहे, हा 600 होणार आहे. मग 15 चोक 60, 15 त्रिक 45 आणि 15 पाची 75, 10. तर 1/2 किलोमीटर गेला तो. किती गेला पाहिजे? 1/2 किलोमीटर मूळ ठिकाणापासून. पायथागोरस त्रिकूट. कोटी हा अत्यंत सोपा प्रश्न असतो. सगळे एकत्र करायचं. कोटीसाठी गुणाकाराची कोटी एकत्र होते. 7 8 आणि 4 12 याची. 1 2 3 6 आणि 3 9 आणि 4 13, 6 आणि 6 12. तर सगळ्यात हायेस्ट 13 आहे म्हणून 13 कोटी असणार. हे तुम्हाला शिकवलेलं आहे. 132 किमी अंतर जाण्यासाठी 33,000 फेरी होतात. तर आपण मीटरमध्ये आधी पहिलं काढायचा प्रयत्न करू, नंतर सेंटीमीटर वगैरे कन्वर्ट करायची वेळ आल्यास करून टाकू. 132 हे अंतर आहे. किलोमीटर आहे म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर अंतर बरोबर पफ. आता फेरे 30,000 आहेत. ओके, 30,000 आहेत. तर परीघ किती? तर परीघ आधी काढल्याशिवाय आपल्याला येणार नाही. 3 शून्याला 3 शून्य कट झाले, 132 भागिले 30 येणार आहे. तर शेमी करून टाकतो मी. शेमीसाठी हे मीटरचं शेमीला अजून 2 शून्य इन्क्रीज होणार आहेत. तर ह्याला हा कट केला, 3 चोक 12, एक राहिला, 3 चोक 12, 440. 440 परीघ आहे म्हणजे 44 असेल तर 7 आणि शून्य वाढला म्हणजे 70. 70 त्रिज्या, 70 काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे. 70 त्रिज्याचा चाकाचा व्यास 140 सेमी. 70 त्रिज्या 140 सेमी. 74 बघा, बहुपदीच्या गुणाकाराची कोटी. तर मोठे मोठे घ्यायचे आणि जॉईंट करायचे. 3 ने 4 ला गुणलं तर 7 येणार आहे. p ने याला गुणलं तर 7, 3 आणि 4 7 येणार आहे. सगळ्यात मोठी कोटी किती असणार आहे? गुणाकाराची 7 येणार आहे. आणि 75 नंबरचा शेवटचा आणि अत्यंत सुंदर असा प्रश्न. छेदिका आहेत. PR बरोबर 108, हा अख्खा 108 आहे. PQ बरोबर हे वरचा आहे काय? PQ बरोबर 40. तर 40 म्हटल्यावर हा किती आला? 50, 60, 58 आला हा. ओके, 58 आला. SU बरोबर 189, अख्खा 189 आहे. चला, तर 108 ला 189 आहे. दोन्ही रेषा मांडले, ह्याला हे खाली मांडला. तर TU किती? TU खालचा आहे, मग 58 ला किती असं येणार आहे ते? 58 येईल ना ते? 5 आणि 4 9, 98, 58 नाही 68 येईल. 68 ला किती येईल? 68 ला किती येईल? तर हे जर बघितलं तर कुठल्या पाड्यात आहे बघा? 9च्या पाड्यात दिसतंय का? 9च्या पाड्यात आहे. 12 9 अष्टोदर्श, 9 दुनी 18, 21 आलं. परत आहे काहीतरी 7च्या पाड्यात आहे. 4 आलं, 4 1 4, किती?
17 चोक 68, 17 साती 119, 119 येणार आहे, 17 साती 119 TO, कारण TO खालचा घटक होता त्याला 68 समोर होता, 119. अशा प्रकारे हा शब्दकळीचा प्रश्नसंच मी सोडवलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित पाहावा, पुन्हा सोडवावा. याचे रिपिटेशन केले तरच पुढचे पेपर तुम्हाला सोपे जातील, अन्यथा तुम्हाला अवघड जातील.